देऊळ बंद 2 या सिनेमाबद्दलचे 4 मोठे मुद्दे. श्रद्धा की अंधश्रद्धा, कश्मीर महाजनी श्रीकृष्णांच्या भूमिकेत असतील, या सिनेमातील एक मोठा बदल आणि बॉक्स ऑफिसचा अंदाज. नमस्कार मित्रांनो, अवघ्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच 21 मे रोजी देऊळ बंद 2 हा सिनेमा प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे या सिनेमाचं फारसं प्रमोशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं नाही. इतकंच नाही तर ट्रेलर सुद्धा रिलीजच्या 2 दिवसाआधी प्रदर्शित करण्यात आलाय. आता ही प्रवीण तरडे यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की त्यांचा काही वेगळा प्लॅन, हे त्यांनाच माहिती. पण ट्रेलर नंतर काही मोठे प्रश्न आपल्या पुढे येताना दिसत आहेत. आज आपण त्याच 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. हा सिनेमा अंधश्रद्धा पसरवतोय का? कश्मीर महाजनी खरंच या सिनेमात आहेत का? या सिनेमाच्या कथेत नेमका कोणता मोठा बदल झाला आहे? हा सिनेमा मराठी सिनेमाचे सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडू शकतो का? चला तर मग या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांना थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. देऊळ बंद 2 हा सिनेमा अंधश्रद्धा पसरवतोय. सध्या सोशल मीडियावर 2 प्रकारच्या प्रतिक्रिया दिसत आहेत. एक गट या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे, तर दुसरा गट म्हणतोय की हा सिनेमा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देतो. पण आधी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक सोप्या भाषेत समजून घेऊयात. श्रद्धा म्हणजे काय? विचार करून, अनुभवातून आणि योग्य कारणांवर ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. देवावर विश्वास ठेवणे आणि आपली मेहनत करत राहणे आणि यश मिळणे याला श्रद्धा म्हणू शकतो. तर तेच कुठलाही पुरावा किंवा तर्क नसताना फक्त आणि फक्त भीतीपोटी ठेवलेला विश्वास म्हणजेच अंधश्रद्धा. याला अजून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. श्रद्धा म्हणजे विचारपूर्वक ठेवलेला विश्वास, तर अंधश्रद्धा म्हणजे तर्काशिवाय ठेवलेला विश्वास. आता ट्रेलर पाहिल्यानंतर असे कुठेही आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही की सिनेमा अंधश्रद्धा पसरवतोय. होय, ट्रेलरमध्ये स्वामींची उपस्थिती दाखवली आहे, पण असा कुठलाही चमत्कार दाखवलेला नाही की ज्यामुळे लोकांना मेहनत न करता फायदा होतो. म्हणून सिनेमा प्रत्यक्ष काय सांगतो हे थिएटरमध्येच पाहिल्यानंतर स्पष्ट होईल. आणि प्रवीण तरडे यांनी सुद्धा एका मुलाखतीत सांगितलंय की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक काय. म्हणते स्वामींना काय काय चमत्कार केला का काय? स्वामी म्हणतात हे बघ, चमत्कार आणि जादू टोना करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीत, ती श्रद्धा नाही, जादू टोना श्रद्धा नाही. तर माझं हे काम आहे म्हणून कर्तव्य म्हणून मी ते सिनेमात घेतलं आणि देवाच्या तोंडी दिलं. कुठला देव म्हटलाय रे जादू टोना? कश्मीर महाजनी खरंच श्रीकृष्णाच्या भूमिकेत असतील का? याचं पहिलं उत्तर तर हे आहे की कश्मीर महाजनी या सिनेमात असणार आहेत, जे की अनेकांना जाणून घ्यायचं होतं की कश्मीर महाजनी या सिनेमात असतील की नाही. आता ही माहिती स्वतः प्रवीण तरडे यांनीच एका मुलाखतीत दिली आहे, पण ते नेमके कोणत्या भूमिकेत असतील हे अजून तरी सांगण्यात आलेलं नाहीये. पण या ट्रेलरच्या शेवटी अत्यंत आकर्षक दृश्य दाखवण्यात आलेत, ज्यात प्रकाशातून श्रीकृष्ण चालत येताना दिसत आहेत. आता या व्हिज्युअल्सला पाहून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे आणि याच व्हिज्युअल्सला पाहून अनेकांना असं वाटतंय की हे जे श्रीकृष्ण दिसत आहेत यांच्या भूमिकेत आपल्याला कश्मीर महाजनी हे पाहायला मिळू शकतात. एकंदरीत पाहायचं झालं तर हे जे बॉडी पोस्चर दिसतंय यावरून आपल्याला कश्मीर महाजनी हेच श्रीकृष्ण असू शकतात असं वाटतंय. पण मला काय वाटतं, या सिनेमात कश्मीर महाजनी हे आधीच्या सिनेमाप्रमाणेच राघव शास्त्री हेच बनवून येतील. आता ते कसे? तर राघव शास्त्री हे वैज्ञानिक होते, तर कदाचित प्रवीण तरडे हे असं दाखवू शकतात की कश्मीर महाजनी यांनी साकारलेल्या राघव शास्त्री या पात्राला स्वामींची प्रचिती आली आहे आणि आता ते त्यांच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी या सिनेमाची शेतकऱ्याची कथा आहे त्या कथेतील शेतकऱ्याला त्यांच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत करू शकतील. तर हे पर्सनली माझं मत आहे. आता सिनेमात कशा पद्धतीने ते दाखवलं जाईल हे आपल्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. तर चला आता आपण या सिनेमातील तिसऱ्या मुद्द्याकडे बोलूयात. या सिनेमाच्या कथेत झालेला एक मोठा बदल. हा मुद्दा खूपच इंटरेस्टिंग आहे. प्रवीण तरडे यांनी सांगितलंय की काही वर्षापूर्वी जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली होती तेव्हा कथानक पूर्ण वेगळं होतं. म्हणजे या सिनेमाची स्टोरी ही वेगळीच होती. त्यावेळी मुख्य भूमिकेत एक पुरुष पात्र केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार केला होता आणि त्या भूमिकेसाठी मकरंद अनासपुरे हे निश्चित सुद्धा झाले होते. म्हणजे आज ज्या भूमिकेत आपण स्नेहल तरडे यांना पाहतोय त्या भूमिकेत आधी मकरंद अनासपुरे हे दिसणार होते. पण नंतर कथेत मोठा बदल करण्यात आला. मुख्य पात्र पुरुषाऐवजी स्त्री करण्यात आले. हा निर्णय का घेतला या मागचं कारणही प्रवीण तरडे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलंय. खरं तर स्नेहल मला म्हटली, ती म्हटली काय रे तू कुठल्या बाईने आत्महत्या केलेली आहे शेतकरी? म्हटलं नाही. मी म्हटलं स्नेहल मी बदलू का गोष्ट? तरच तुला सांगते, तू जो हिरो केलाय आणि जो देवाशी भांडतोय माझा एक तू बाई कर आणि त्या स्त्रीला भांडू दे. देवाशी बाईला अधिकार आहे, कारण आम्ही रोज नैवेद्य घालतो याला. तुम्ही जाता रे बाहेर सगळे फिरायला, रोजचा येता 2 टायमाचा नैवेद्य आम्ही करतो ना, तर ह्याच्याशी भांडायचा अधिकार आमचा आहे. आणि ती इतकं क्लिक झालं, काही नाही गोष्ट आहे तशी मी फक्त स्त्री पात्र मकरंद सरांऐवजी स्त्री पात्र घातलं. मी मत देऊळ बंद 2 मराठी सिनेमाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो का? माझ्या मते या सिनेमाकडे मोठं बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर होण्याची क्षमता आहे, कारण या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे फॅमिली ऑडियन्स. विशेषतः महिला प्रेक्षक या सिनेमाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होण्याची शक्यता आहे. आपण यापूर्वीही पाहिलं की बाई पण भारी देवा आणि झिम्मा यासारख्या सिनेमांना महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम केले. देऊळ बंद 2 मध्ये श्रद्धा, भावनिक कथा आणि कुटुंबासाठी योग्य विषय आणि मोठी स्टारकास्ट आहे.
म्हणून हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना थिएटरकडे खेचू शकतो, ज्यामुळे मराठी सिनेमाचे अनेक रेकॉर्डही धोक्यात येऊ शकतात. पण अंतिम निर्णय अर्थातच सिनेमाच्या प्रतिसादावर आणि सिनेमाच्या कंटेंटवर अवलंबून असेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कश्मीर महाजनी श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसतील का? हा सिनेमा श्रद्धा दाखवेल की अंधश्रद्धा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवेल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा.